नमस्कार. आज बनवायचं होतं काहीतरी खास बेत. त्यासाठी मी इथे 2-4 कांदे कापून घेतलेले आहेत. बारीक हिरव्या मिरच्याही मी इथे कापून घेतलेल्या आहे. कढीपत्ता व कोथिंबीरही घेतली आहे. कोथिंबीरही बारीक कापून घ्यायची आहे. बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे मी इथे व ते सुरीने बारीक कापून घेतलेले आहे. त्यानंतर मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढई तापल्यानंतर मी तेल टाकणार आहे. तेल तापल्यानंतर त्यात आपण मोहरी, जिरे टाकून घेऊ. ते तडतडल्यानंतर त्यात हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे. मी लसूणही बारीक कापून टाकलेला आहे. त्यात हळद टाकून आपल्याला हे छान परतून घ्यायचे आहे व त्यात बटाटे टाकून परत आपल्याला एकदा छान फ्राय करून घ्यायचे आहे. वरून मीठ व कोथिंबीर टाकून आपली भाजी तयार आहे. एकीकडे मी दूध उकळत ठेवलेलं आहे बासुंदी बनवण्यासाठी. त्यात मी काजू बदाम बारीक करून टाकलेले आहेत व इलायचीही कुटून टाकलेली आहे. चवीनुसार आपल्याला हवे तेवढी गोड साखर टाकायची आहे. आता मी ते पुऱ्या लाटून घेणार आहे. पुऱ्यांसाठी मी पीठ मळून घेतलेलं होतं. त्याच्या मी लाट्या बनवून घेतलेल्या आहे. एकीकडे बासुंदी मस्त उकळत आहे. आता मी पुऱ्या बनवून घेणार आहे. पुऱ्या झाल्यानंतर त्या तळून घ्यायच्या आपल्याला. पुऱ्या मस्त टम्म फुगलेल्या आहेत. वरणही तयार आहेत फोडणीचं. भजेही तयार आहेत आणि मस्त असा बेत तयार आहे. या जेवायला सर्वजण.